तर तिकडे अखेर नाना पटोले यांनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं होतं। पटोले 3 तास मंचावर आणि त्यानंतर तब्बल 5 तास नदीपात्रात उभे राहिले होते। मात्र प्रशासनाकडून कुठलीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीमध्ये करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 3 तास मंचावर आणि त्यानंतर 5 तास नदीपात्रातल्या पाण्यात कार्यकर्ते आणि नागरिकांचं उभं राहून आंदोलन केलं। मात्र प्रशासनानं कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेतली नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी समजूत काढण्यासाठी आंदोलनस्थळी भेट दिली, मात्र चर्चा विफल ठरली। अखेर नुकताच आंदोलन मागे घेण्यात आलं असून प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित होते। जिल्हाधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, यासाठी त्यांचे आभार नाना पटोले यांनी मानले। मात्र सरकारचा निष्ठुरपणा आणि शेतकरी विरोधी धोरण दिसून आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। या शेतकरी विरोधी भारतीय जनता पार्टीच्या राज्यातल्या आणि केंद्राच्या सरकारचा आम्ही सगळेजण निषेध करतो। भंडारा गोंदिया जिल्ह्याचेच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातला शेतकरी या शेतकरी विरोधी धोरणाचा भाजप विरोध करेल आणि यांचं खरं स्वरूप जे आहे हे स्वरूप आता लोकांच्या समोर आलेलं आहे। या शेतकऱ्यांना संपूर्ण व्यापाराच्या दावणीत बांधून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याचं पाप भारतीय जनता पार्टीचं राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार करते आहे, हे आता त्याच्यातलं स्पष्ट झालेलं आहे।